श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी अधिक मासात गुरुचरित्रातील वाचा हे अध्याय. तर मंडळी, आपल्या संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे हे निवडक अध्याय वाचणे देखील ठरेल प्रभावी. आयुष्यातील अडथळे दूर करून दत्तगुरूंच्या कृपेने नवीन सुरुवात करायची असेल तर अधिक मासाची संधी गमावू नका. तर मंडळी, तुम्ही अधिक मासातील ते कोणते अध्याय आहेत जी वाचायचे आहेत? अधिक मास हा आध्यात्मिक प्रगती आणि संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी अत्यंत शुभ काळ मानला जातो. या काळात भगवान दत्तगुरूंच्या चरणी सेवा अर्पण केल्याने केवळ मानसिक शांतीच मिळत नाही, तर जीवनातील अडथळेही दूर होतात. जर तुम्हाला संपूर्ण श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करणे शक्य नसेल तर विशिष्ट कारणांसाठी ठराविक अध्यायांचे वाचन करणे देखील तितकेच फायदेशीर ठरेल. हिंदू धर्मशास्त्रात अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हटले जाते. तर मंडळी, ह्या वर्षी आपला अधिक मास 17 मे पासून अधिक मास सुरू झालेला आहे. या काळात केलेली कोणतीही उपासना किंवा साधना 1000 पटींनी अधिक पुण्य मिळवून देते. तुमच्या मनातील संकल्प सिद्धीस नेण्यासाठी आणि दत्तगुरूंची कृपा संपादन करण्यासाठी हा काळ सुवर्ण संधी मानला जातो. हा काळ खूप महत्त्वाचा आहे. विशिष्ट समस्यांसाठी प्रभावी अध्याय. तर मंडळी, ते कोणते अध्याय आहेत? आयुष्यातील विविध संकटावर मात करण्यासाठी गुरुचरित्रातील हे अध्याय तुम्ही वाचा. हे अध्याय पठण करा. कर्जमुक्तीसाठी जर तुम्ही आर्थिक विवंचनेत असाल किंवा कर्जाचा डोंगर वाढत असेल तर गुरुचरित्रातील 4था अध्याय वाचणे अत्यंत प्रभावी ठरेल. हा अध्याय आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यास मदत करतो. तर मंडळी, आयुष्यात वारंवार येणाऱ्या अडचणी आणि संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी 14व्या अध्यायाचे वाचन करावे. मनातील भीती, घरातील नकारात्मकता किंवा बाह्य बाधा दूर करण्यासाठी 18वा आणि 21वा अध्याय एकत्र वाचावेत. आणि या अध्यायांच्या पठणामुळे कुटुंबात सुखसमृद्धी नांदते आणि अखंड सौभाग्य प्राप्त होते. मनातील सात्विक इच्छा पूर्ण होण्यासाठी या अध्यायाचे पारायण अधिक मासात करणे लाभदायक ठरते. आयुष्यात अडथळे येत असतील आणि तुम्हाला नव्या जोमाने सुरुवात करायची असेल तर हा उपाय आवर्जून करा. मंडळी, हे अध्याय वाचताना शुद्ध अंतःकरणाने आणि दत्तगुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून पठण करावे. शक्य असल्यास एकाच वेळी बसून शांत चित्तेने पूर्ण अध्यायाचे वाचन करावे. तर मंडळी, शक्य असल्यास एकाच वेळी बसून करा. तुमची दत्तगुरूंची सेवा फलद्रूप हो आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊन सुखाचे दिवस येवोत, हीच आपल्या गुरुचरणी, दत्तगुरूंचरणी आणि आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर मंडळी, अशा प्रकारे तुम्ही हे अध्याय वाचून तुमच्या आयुष्यातील संकटे दूर करू शकता. तर गुरुचरित्रातील हे अध्याय नक्की वाचा. ते कोणते अध्याय तुम्हाला सांगितलेच गेले आहेत. तर मंडळी, अध्याय वाचताना खूप मन लावून तुम्ही अध्याय वाचावे. तर मंडळी, तुम्हाला 3 अध्याय आहेत, जे 14वा अध्याय, 18वा, 21वा हे अध्याय तुम्ही वाचा. तुमच्या आयुष्यातील संकटे दूर होतील. अधिक मास हा सर्वांसाठी खूप फलदायी महिना असतो. त्यामुळे ह्या अधिक मासामध्ये ज्या देवदेवतांची जी आपण सेवा करतो त्याचं फळ 1000 पटीने आपल्याला मिळतं. त्यामुळे तुम्ही हे अध्याय नक्की आवर्जून वाचा. धन्यवाद. माहिती कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या श्री स्वामी समर्थ दत्तगुरू महाराजांचं कृपा दृष्टी राहू दे आणि तुमचा अनुभव तुम्ही कमेंट्सद्वारे शेअर करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.